हॅलो 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 हॅलो. तर मी विनंती करेन मान्यवरांना की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. आपण उद्घाटन परिसोहळा इथे पार पाडतोय. स्वागत करूया सकल जनांचे, उपस्थित साऱ्या मान्यवरांचे आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे मात्र धन्यवाद व्यक्त करत आपण या संपूर्ण स्पर्धेला शुभारंभ करतोय. वंदनीय नगरसेवक रामदासजी शेवाळे साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन परिसोहळा इथे पार पाडला जातोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पूजनीय, वंदनीय, आदरणीय ऊर्जा स्त्रोत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन परिसोहळा इथे पार पाडला जातोय. सर्व मान्यवर अतिथी त्याचबरोबर आपण पाहतोय की आयोजक कमिटी इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो, यांचं मी आभार व्यक्त करतो. एक सुंदर संकल्पना, एक देखणी संकल्पना या परिसरातील रहिवाशांसाठी एक खूप चांगली एक स्पर्धा इथे आयोजित केली गेली. याबद्दल रेसिडेन्शियल प्रीमियर लीग या संपूर्ण पर्वाचं मात्र मनपूर्वक करूयात सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय की पिलाने साहेब असतील, नारायण शेठ असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय शेवाय साहेब असतील, चौधर साहेब असतील, कस्तुरीजी असतील, फाळके साहेब असतील, या सर्वांचंच आपण धन्यवाद व्यक्त करूयात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मात्र नतमस्तक होत असताना या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन परिसोहळा इथे पार पाडला जातोय. आपण पाहतोय की पूजन केलं जातंय, प्रार्थना केली जाते, वंदना केली जाते. ही संपूर्ण 2 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा तमाम खेळाडूंसाठी, सर्व संघांसाठी यशस्वी जावो, भरभराटीची जावो या साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा आणि प्रार्थना. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो हॅलो. तर जरूर आपण पाहतो की या संपूर्ण स्पर्धाचा इथे शुभारंभ केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. तर जरूर कौतुकाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आणि इथे सुरुवात झाली आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या उद्घाटन परिसोहळ्याने. या पर्व पहिल्याला अतिशय दिमागदार पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन परिसोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे पार पाडला गेला. थोड्याच वेळामध्ये पहिला चेंडू डिलिव्हर होईल आणि त्यानंतर या पहिल्या पर्वाला ऑफिशियली सुरुवात होणार आहे. परंतु आपण सर्वजण इथे आवर्जून उपस्थित झालात याबद्दल नक्कीच कौतुक करतो, धन्यवाद व्यक्त करतो. श्रीफळ देखील वाढवलं जाते मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये. राहुलजी या, आपलं वेलकम असेल. त्याचबरोबर आपण पाहतो की हॅलो 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 हॅलो. जरूर आपण पाहतोय की यानंतर पाहुण्यांचा ताफा मैदानाच्या दिशेने जाणार आहे, जिथे आपण ट्रॉफीचं अनवेलिंग करणार आहोत, ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. त्यानंतर विकेटचं पूजन करणार आहोत. टॉस कंप्लीट केला जाईल विकेटवरती आणि त्यानंतर ऑफिशियली पहिला चेंडू डिलिव्हर करत या संपूर्ण स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. जे जे मान्यवर, जे जे आयोजक कमिटी मेंबर, त्याचबरोबर जे जे खेळाडू आज आमच्या समोर जुडले गेले त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी दिलेल्या वेळेवरती अगदी उपस्थिती दर्शवली आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभारंभ करण्यासाठी मात्र दिलेले हे योगदान कौतुकास्पद तर राहिले, परंतु संपूर्ण दिवसभर या सहकार्याची मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि सर्वांचा धन्यवाद देखील व्यक्त करतो. त्यानंतर जे 2 संघ आज इथे उपस्थित झालेत पहिल्या मॅच साठी, अर्थातच मराठा वॉरियर्स वर्सेस हंसोदनी टायगर 11. चला आपण रेडी राहायचंय. आपण पाहतोय की सर्व खेळाडू वर्ग आता इथे उपस्थित झालेले आहेत लाईनअप करून ट्रॉफीच्या अगदी लेफ्ट आणि राईट साईडला. त्यांनी परिधान केलेला पोशाख अतिशय उठून दिसतोय, अतिशय सुंदर दिसतोय. नक्कीच आपण कौतुक करूया आयोजकांचं. पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये अतिशय सुंदर, अतिशय देखणं, दिमागदार पद्धतीने केले गेलेले आयोजन. ईच अँड एव्हरीथिंग परफेक्टली डिलिव्हर असंच म्हणावं लागेल. यानंतर आपण पाहतो की आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन परिसोहळा इथे पार पडलाय. साहेब आता मार्गक्रमण करतायत विकेटच्या दिशेने, मैदानाच्या दिशेने, जिथे ते ट्रॉफीवर असलेला हा पडदा पुन्हा एकदा
अनवेल करतील आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक सुंदर आणि देखणी आणि प्रत्येकाला मोहामध्ये पाडणारी आणि प्रत्येकाला हवी हवी असणारी गोष्ट काय असेल तर प्रथम क्रमांकाची ही चकचकती ट्रॉफी आणि तिचं पुन्हा एकदा अनावरण करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की सुरुवातीच्या क्षणाला काही गोड क्षणचित्र जरूर टिपतील. जे संघ, जे क्रीडा रसिक, जे या परिसरामध्ये राहणारे जे तमाम सुज्ञ नागरिक आहेत त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. अगदी वेळेवरती निर्धारित वेळेवरती आपण इथे उपस्थित झाला याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. अगदी लोगो आपण पाहतोय, ओपनिंग सेरेमनी इथे पार पाडला जातो या संपूर्ण क्रीडा स्पर्धांचा. युट्यूबच्या माध्यमातून देखील क्रीडा रसिक जे आमच्याशी जुडले गेलेत त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. सकाळ सकाळी अगदी टीव्ही स्क्रीनवरती हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडत असताना अतिशय देखणं, अतिशय सुंदर आणि ऊर्जा देणारं हे चित्र आपल्याला जरूर डोळ्याच्या समोर पाहायला मिळते. देखणी संकल्पना, सुंदर संकल्पना क्रिकेटच्या माध्यमातून तमाम युवकांना, तमाम खेळाडूंना आणि विविध जाती पंथातील, धर्मातील, विविध भाषातील, विविध राज्यातील लोकांना एकत्रित आणण्याचं काम ही क्रीडा स्पर्धा जरूर करते, याच्यात शंकाच नाहीये. आयोजकांचा तर धन्यवाद व्यक्त करूया. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला पार पाडत असताना या परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्याची भूमिका दर्शवली याबद्दल सर्व नागरिकांचा देखील आपण धन्यवाद व्यक्त करूयात. तर जरूर आपण पाहतोय की ट्रॉफीचं अनवेलिंग केलं जात आहे, ट्रॉफीचं अनावरण इथे केलं जात आहे. बलून्स तिथे सज्ज आहेत. RPL 2026 रेसिडेन्शियल प्रीमियर लीग त्याच्यावरती लिहिलं गेलंय. फटाक्यांची आतिषबाजी, त्याच्यानंतर पेपर ब्लास्ट आणि फुगे हे हवेच्या दिशेने झेपावतील आणि सांगतील हो सुरुवात झालीये RPL सीझन 1 ला 2026 ला. चला अनावरण करायचंय, आपण कपड्याचं अनावरण करायचंय. बलून्स बलून्स चला, बलून्स बलून्स चला. मी मान्यवरांना विनंती करेन की मान्यवरांच्या शुभ हस्ते बलून्स आपण हवेमध्ये झेपून द्यायचे. जो मेसेज त्याच्यावरती लिहिलाय अर्थातच हा मेसेज सर्वांना पोहोचू दे आणि संपूर्ण कळंबोलीकरांना पाहू दे की RPL 2026 आणि त्याचा शुभारंभ इथे झालाय. जोरदार टाळ्या सर्वांना विनंती असेल. बोला गणपती बाप्पा. सुंदर देखणं, लाजवाब असे दृश्य आपल्या डोळ्यांच्या समोर पाहायला मिळतंय. बलून्स हवेमध्ये झेपावले गेलेत. मेसेज संपूर्ण कळंबोलीकरांना गेलेला आहे. RPL चं पर्व आता डोळ्याच्या समोर आलंय. एक नवीन संकल्पना, एक नवीन स्पर्धा, एक स्वप्न पाहिलं गेलं होतं रेसिडेन्शियलच्या माध्यमातून. या स्वप्नाला मात्र सत्यामध्ये उतरवत असताना फटाक्यांची आतिषबाजी, बलून्स हवेमध्ये झेपावणं, ट्रॉफीचं अनवेलिंग, ह्या सर्व गोष्टी आता मोहामध्ये पाडू लागल्यात. Hello, hello, mic check. हॅलो हॅलो Hello, mic check. Hello. फटाक्यांची आतिषबाजी, त्याचबरोबर आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती. संपूर्ण 17, 18, 19, 20 या परिसरामध्ये आपण पाहतो की तमाम नागरिक, क्रीडा रसिक जे आतुरतेने वाट पाहत होते त्या सर्वांना आता मात्र कळालेलं आहे की ही स्पर्धा सुरू झाली आहे. यानंतर ज्या दोन टीम्स आहेत त्या दोन टीम्सला विनंती करतो की आपण विकेटच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्या. ज्या दोन टीम्स खेळणार आहेत हाऊसामध्ये टायगर 11 आणि मराठा वॉरियर्स, चला लाईनअप करून घ्या. बाकीच्या खेळाडूंनी मान्यवरांबरोबर लेफ्ट आणि राईट पाठीमागे उभं राहायचंय. चला मी खेळाडूंना विनंती करतो आपण विकेटचं इथे पूजन करतोय. राहुलजी चला चला, हनुमानजी चौधर साहेब चला, आपण देखील विनंती असेल आपणास, कारण की तुमच्याशिवाय हे पर्व अधुरं आहे. जिथे क्रिकेट तिथे क्रिकेटच्या पाठी प्रामाणिकपणे उभा राहणारा चेहरा अर्थात हनुमंतजी चौधर साहेब हे देखील या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी खूप मोठी भूमिका बजावत आहेत. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील
आता आमच्या बरोबर लगेचच लाईनअप करून घ्यायचंय. चला दोन्ही टीम थोडंसं लांब लांब लाईनअप करा. बॉलिंग ट्रॅक पर्यंत येऊ द्या. बॉलिंगची जी क्रीज आहे तिथपर्यंत येऊ द्या. थोडंसं फोटो सेशनला बरं वाटेल. थोडंसं लांब लांब व्हा. थोडंसं फोटो सेशनला खूप बरं वाटेल. फक्त खेळणाऱ्या टीम्सच उभ्या राहतील विकेटच्या दोन्ही बाजूला. विनंती करतो राहुलजी, विशाल दोघांना लाईनअप करून घ्या. पॉपिंग क्रीज पर्यंत, बॉलिंग पॉपिंग क्रीज पर्यंत स्प्रेड करून घ्या सर्वांना इक्वल डिस्टन्स मध्ये, की ज्यामुळे आपलं फोटो सेशन खूप चांगलं होईल. आणि जे अतिरिक्त आहेत त्यांना बॅटिंग पॉपिंग क्रीज पर्यंत जाऊ द्या. थँक्यू भावेशनी मराठीमध्ये घेतलेली सूचना लगेच कळली भावेशला. थँक्यू भावेश. फक्त ज्या टीमची मॅच आहे त्या टीमने लाईनअप करून घ्यायचंय, कारण की आपण टॉस करणार आहोत. आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या विकेटचं देखील पूजन केलं गेलं. 2 दिवसीय चालणारी क्रिकेटची स्पर्धा, या मैदानावरती कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारची इजा पीडा न हो, शारीरिक गालबोट न लागो आणि सुखी संपन्न भरभराटीची आणि यशस्वी क्रीडा स्पर्धा प्रत्येक खेळाडूसाठी जाओ. जय पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु प्रत्येक खेळाडूमध्ये असलेली जी गुणवत्ता आहे ती सादर करत असताना या मातीने प्रत्येक खेळाडूला साथ द्यावी, हीच कुठेतरी पूजा अर्चना, हीच कुठेतरी प्रार्थना इथे आपले मान्यवर जरूर या विकेट चरणी नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर देखणी क्रिकेटची ही विकेट बनवली गेली. प्रचंड मोठी अशी मेहनत आयोजक कमिटीची राहिली आणि जरूर आपण पाहतोय की ही विकेट प्रेमामध्ये तर पाडतेच पाडते, परंतु आलेला यस टॉस केला जातोय. हंसोदरी टायगर्स 11 वर्सेस वैभव लक्ष्मी, माफ करा, मराठा वॉरियर्स, या 2 टीमच्या दरम्यान हा टॉस पार पाडला जातोय. हंसोदरी टायगर 11 वर्सेस मराठा वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान पाडला जाणारा हा टॉस. रामदासजी शेवाय साहेब जे प्रमुख उपस्थिती केंद्रस्थानी, एक असा हक्काचा आवाज जो गेली कित्येक वर्ष सातत्याने या परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आपली हक्काची भूमिका दर्शवतो. मराठा वॉरियर्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिनंदन तुमचं, कौतुक करतो तुमचं. त्याचबरोबर दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मान्यवर देखील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतील, हस्त आंदोलन करत प्रत्येकाच्या खांद्यावरती कौतुकाची थाप देत प्रत्येकाला अप्रिशिएट करतील. खूप साऱ्या शुभेच्छा देतील आयोजकांना, खेळाडूंना, जे क्रीडा रसिक इथे जोडले त्यांचे देखील धन्यवाद. हॅलो तर जरूर आपण पाहतोय की दरवेळीप्रमाणे साहेब ज्या ज्या वेळेला मान्यवर म्हणून उपस्थिती दर्शवतात एखाद्या क्रीडा स्पर्धेमध्ये, क्रीडा स्पर्धेच्या ओपनिंग स्पर्धेसाठी, तिथे 2 चेंडू तर खेळतात आणि दरवेळीप्रमाणे त्यांची षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. आणि थोड्या दिवसांआधी जर का सांगायचं म्हणलं तर पनवेल महानगरपालिकेच्या मैदानावरती ज्या प्रकारे विजयाची पताका त्यांनी फडकवले, विरोधकांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे षटकार चौकार खेचलेत, हे तर पाहण्याजोगे सारखे होते. आणि आता आपण पाहतोय की मैदानावरती देखील आता बॅटिंग देखील ते करतायत. येणाऱ्या भविष्यामध्ये सातत्याने या कळंबोरीकरांचा आवाज बिनधास्तपणे सभागृहामध्ये मांडत असताना या परिसराचा विकास, सर्वांगीण विकास कशा प्रकारे होईल यावरची ते जरूर लढणार आहेत. परंतु गेली 15-20 वर्ष आपण पाहतोय सत्तेमध्ये न राहताही सदैव जनतेच्या प्रश्नांना मार्गी लावत असताना आपली भूमिका चोखपणे ज्यांनी बजावली आणि सदैव